नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र AI तेजस बॉयलर नॉलेज सर्कल मर्थीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बॉयलर माउंटिंग्स कार्य आणि विश्लेषण समजून घेणार आहोत. सेफ्टी वाल्व्ह बॉयलर मधील प्रेशर जास्त झाला तर आपोआप स्टीम बाहेर सोडतो, म्हणजेच एक्सप्लोजन पासून बॉयलर वाचवतो. प्रेशर गेज हा गेज आपल्याला बॉयलर मधील प्रेशर किती आहे ते दाखवतो. सेफ रेंज मध्ये आहे का हे चेक करण्यासाठी वापरतो. वॉटर लेवल इंडिकेटर बॉयलर मध्ये पाण्याची लेवल किती आहे हे दाखवतो. होय, मी दाखवतो. जर पाणी कमी झालं तर बॉयलर डॅमेज होऊ शकतो. ओ नो. अरे पाणी कमी होतंय, थांबा मी काहीतरी करतो. स्टीम स्टॉप व्हॅल्व्ह हा व्हॅल्व्ह स्टीमचा फ्लो कंट्रोल करतो. म्हणजे स्टीम कुठे आणि किती द्यायची ते आपण ठरवू शकतो. ब्लो ऑफ कॉक बॉयलर मधील डर्ट आणि स्लज काढण्यासाठी वापरला जातो. ग्रंबल रेंच टर्न मेंटेनन्स साठी खूप इम्पॉर्टंट आहे व ब्लो ऑफ कॉक बॉयलरच्या पाण्याचा TDS मेंटेन ठेवतो. हा, मी करतोय. जर बॉयलर मधील पाणी खूप कमी झालं तर हा फ्युजिबल प्लग मेल्ट होतो आणि आग विझवून बॉयलरला सुरक्षित ठेवतो. फीड चेक व्हॉल्व्ह हा व्हॅल्व्ह बॉयलर मध्ये पाणी आत जाऊ देतो पण बाहेर जाऊ देत नाही. रिव्हर्स फ्लो थांबवतो, ज्यामुळे बॉयलर ड्रम लेवल मेंटेन राहते. तर हे होते बॉयलर माउंटिंग्स मधील 7 इम्पॉर्टंट पार्ट्स. जर तुम्हाला इंजिनिअरिंग रिलेटेड अशा सोप्या व्हिडिओज पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमधून काही नवीन शिकण्यास मिळत असेल, बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.